नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज माहिती घेणार आहोत ती म्हणजे सोयाबीनच्या उगवण क्षमता याबाबत. आपण बाजारातून विविध प्रकारचे बियाणं आणतो. त्या बियाणामध्ये उगवण क्षमता ही चेक करणं अतिशय गरजेचं आहे. तसेच सोयाबीनसाठी आपण मागील 2 वर्षाचे बियाणंही वापरू शकतो. त्यामुळे आपण सोयाबीनसाठी घरचे बियाणे वापरत असाल किंवा बाजारातून बियाणे खरेदी करत असाल तर आपण त्या बियाणाची उगवण क्षमता चाचणी ही घेतली पाहिजे. या उगवण क्षमता चाचणी घेणं हे अतिशय सोपं काम आहे. यामध्ये आपण न्यूजपेपरमध्ये घेऊ शकतो किंवा आपल्याकडे जर एक गोणपाट असेल तर तेही वापरू शकतो. आपण आज पाहणार आहोत गोणपाटावर ते कसे घ्यायचे. आपल्याला व्हिडिओमध्ये वर दिसत असेल या प्रकारे आपण 100 दाणे सोयाबीनचे एका ओल्या गोणीवर 10 लाईनीत ठेवायचे. म्हणजे असे एकूण 10 लाईनी तयार होतील आणि त्याची एक गुंडाळी करायची आणि ती गुंडाळी करून आपल्याला ती सावलीत ठेवायचं आहे बियाणं आणि त्याला दररोज थोडं थोडं पाणी मारीत राहायचं. 3 ते 4 दिवसांनी त्याची उगवण क्षमता झाली असेल आणि 6 ते 7 दिवसांनी आपण ते उलगडून पाहिजे. त्याच्यामध्ये किती बियाणांना बुरशी लागली आहे, किती बियाणे उगवले आहेत. आपण ज्या 100 बिया ठेवल्या होत्या त्यापैकी कमीत कमी 70 बिया ह्या उगवल्या पाहिजे आणि 70 बिया जर उगवल्या असेल तर ते बियाणं पेरणीसाठी योग्य आहे. परंतु जर समजा कमी आल्या तर काय करायचं? तर समजा आपल्या 100 बिया आपण ठेवल्या आणि त्यापैकी फक्त 69 बिया उगवल्या तर आपण जेवढं बी वापरतो पेरणीसाठी त्यामध्ये अर्धा किलो बियाणं वाढवायचं. समजा आपण जर 20 किलो बियाणं एकरी वापरत असू सोयाबीनचं तर आपण 20.5 किलो 20 500 एवढं वाढवायचं. समजा 68% म्हणजे 68 बिया जर उगवल्या म्हणजे 68% तर आपण 1 किलो बियाणं वाढवायचं म्हणजे 21 किलो बियाणं करायचं. अशा प्रकारे 60% करायचं. परंतु जर फक्त 60च बिया उगवल्या तर ते बियाणं हे कोणत्याही परिस्थितीत आपण हे पेरणीसाठी वापरू नये, त्याचा वापर करू नये. त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे, सर्व शेतकऱ्यांना, की आपण हे बियाणं जसे या व्हिडिओमध्ये वर वर दिसत आहे त्याप्रमाणे आपण हे एका गोणपाटात घेऊन त्याची जर्मिनेशन टेस्ट म्हणजे उगवण तपासणी ही केली पाहिजे आणि त्यानंतरच आपण ती लागवड केली पाहिजे. धन्यवाद.